मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा महायुतीची बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उदय सामंत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत 4.5 तास बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपात चर्चा। पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन। महाराष्ट्रामध्ये सुमारे 11,200 कोटी खर्चाच्या विविध प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार। सोलापूर विमानतळाचं आज ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार। दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन करतील, तर भिडेवाड्याचंही आज भूमिपूजन होणार। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्यातील शाळेचा पायाभरणी सोहळा होणार। तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले असल्यानं सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करतोय अजित पवार यांची माहिती। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आढावा बैठक घेणार। संध्याकाळी ठाकरेंची जाहीर सभा। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता। भंडाऱ्यातल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी उजळणी केली। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडलं याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागेल। नावाची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक। राजीव कुमार यांची माहिती। आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या। दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली आहे। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांची माहिती। नाशिक शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण सोहळा। सरकारनं अक्षय शिंदेच्या अंत्यविधीची जबाबदारी घेतली, मात्र अजूनही दफनविधीसाठी जागा मिळाली नाही। सोमवारी ही बाब कोर्टात मेन्शन करणार। अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध। स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने लावण्यात आला जाहीर निषेधाचा बॅनर। राज्याच्या कृषी पुरस्कारांचं आज राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। 2020, 21 आणि 22 मधील प्रलंबित असलेले 224 पुरस्कार प्रदान केले जाणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या 84व्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार। मनोज जरांगे दसरा मेळावा घेण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळाव्याचं आयोजन करण्यात असल्याची चर्चा। मेळाव्याबाबत आज स्पष्टता येईल। महानुभाव पंथाची तुतारी सोबत राहू द्या। येत्या 5 वर्षात विद्यापीठाची अप्रतिम इमारत तयार करणार। महानुभाव पंथाच्या कृतज्ञता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। ओशिवरामध्ये एकता मंच संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना सेवा परम पुरस्काराचं वितरण। शिक्षण, क्रीडा, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रातील लोकांच्या खासदार रवींद्र वायकरांच्या हस्ते गौरव। नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची मनसे पदाधिकाऱ्यांकडून पाहणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शस्त्र संग्रहालयाचं नूतनीकरण करून स्मृती उद्यान साकारल्याची माहिती। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहाचं भूमिपूजन। मराठा आणि धनगर समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान। खर्डा इथल्या शिवपट्टण किल्ल्याच्या विकास कामाचं शरद पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन। विकास करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही। शरद पवारांचा राम शिंदेंना टोला। पुण्याच्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। प्रश्न विचारण्यावर सर्वसाधारण सभेत गोंधळ। बोलू देत नसल्यामुळे माईक फेकल्याचा प्रकार। वर्ध्याच्या कारंजा घाडगे इथं भाजपच्या 22 आणि काँग्रेसच्या 13 सरपंचांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला। प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा। मात्र मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली। या मोर्चामध्ये आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांची उपस्थिती। मीरा भाईंदर शहरातील रखडलेल्या मेट्रोच्या कामावरून आजी-माजी आमदार आमने सामने। मेट्रोसाठी लागणारी जमीन न दिल्यानं काम रखडलं, गीता जैन यांचा आरोप। तर जमीन द्यायला तयार पण सरकार मोबदला देत नाही, नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण।
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांवर सीसीटीव्हीचा वॉच, परीक्षा शिस्तबद्ध आणि फसवणुकीशिवाय पार पडाव्यात यासाठी सीबीएसईचे आदेश. 2025 मध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या सगळ्या परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश. बिगर बासमती पांढऱ्या तांदूळाच्या निर्यातीवरील सीमा शुल्क रद्द, तर उसना तांदूळ आणि तपकिरी तांदूळ तसंच धानावरील निर्यात शुल्कामध्ये 10% केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. म्हाडाच्या सोडतीसाठी 1 लाखाहून अधिक अर्जदार पात्र, माजी खासदार राजू शेट्टी, बिग बॉस विजेता विशाल निकमसह अनेक मराठी कलाकार आणि लोकप्रतिनिधींचेही अर्ज. हार्बर रेल्वे मार्गावरती आज रात्री 12 नंतर रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा मेगा ब्लॉक. अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक काळामध्ये अंधेरी गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द होतील. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार. विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन. सण उत्सवासाठी रेल्वेच्या 6000 विशेष फेऱ्या. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची रेल्वे मंडळाची घोषणा. नांदेडमध्ये चांगलं उत्पन्न मिळण्याच्या आशेनं शेतकऱ्यांना फुलवलेली पपईची बाग पावसामुळे उद्ध्वस्त. त्यामुळे आता कर्ज कसं फेडावं असा शेतकऱ्यासमोर प्रश्न. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे 1,500 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. जिल्ह्यामध्ये 15 घरांची पडझड तर 1 पांझर तलाव फुटल्यानं नुकसान. पालघर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं 25,000 हेक्टरवर भात शेतीचं नुकसान. पंचनामे करून सरकारनं तातडीनं मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडेंच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्त्यांची उपचाराला संमती. सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळावा यासाठी गेल्या 11 दिवसांपासून विजय घाडगे पाटील यांचं उपोषण. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण. शासनाच्या पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला. सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळावा म्हणून सुरू असलेल्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा. औसा तहसील कार्यालयासमोर विजय घाडगे पाटील यांचं अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत शासनाचा निषेध केला. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड आणि शिवरे फाट्याच्या दरम्यान कांद्यानं भरलेला ट्रॅक्टर उलटला. शेतकऱ्यांचं 75,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. अकोल्यातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात युवा महोत्सव. 30 सप्टेंबरला युवा महोत्सवाचा समारोप होणार. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील 210 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतलाय. लता दीदींच्या जन्मदिवसानिमित्त पुण्यामध्ये हिंदी आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित हृदयनाथ मंगेशकरांसह इतर कलाकार आणि दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. लता दीदींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांना तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान, तर दीनानाथ प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महानुभाव पंथाच्या कृतज्ञता सोहळ्यात सत्कार. राज्यभरातील महानुभाव पंथाच्या अनुयायांकडून फेटा आणि चांदीचा हार घालून सत्कार. सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत आमदार शहाजीबापू पाटलांची बग्गीतून मिरवणूक. यलमार भवन बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिल्यानं यलमार समाजानं ही मिरवणूक काढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रात्री उडणाऱ्या ड्रोन्सचा उलगडा. ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यासाठी खासगी कंपनीला पोलिसांकडून परवानगी. ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेजेस व्हायरल झाल्यास केवळ मेसेज पोस्ट करणारा नाही तर ग्रुपमधला प्रत्येक जण दोषी. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय. रुग्णालयामध्ये बुरखा घालून 21 लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना काशीगाव पोलिसांकडून अटक. वसईच्या राधा हॉस्पिटलमधली घटना. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिहार, उत्तर प्रदेशमधून चोरटे ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रश्न सोडवले नाही तर धनगर समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनकर्त्यांचा इशारा. जादूटोणा विरोधी समितीमध्ये निवड झालेल्या श्याम मानव यांची समितीतून 48 तासात हकालपट्टी करावी. वारकरी संप्रदायाची मागणी. हकालपट्टी केली नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा.
चंद्रपूरमधील कोपरनाचे तहसीलदार प्रकाश भटकर निलंबित. कढोली खुर्दमध्ये काँग्रेसच्या उमाजी अत्राम यांची अवैध पद्धतीनं सरपंचपदी निवड केली. मनमानी कारभार केल्याबाबत निलंबनाची कारवाई. रायगडच्या पेणमध्ये जेवण बनवलं नाही म्हणून दारूच्या नशेत पत्नीची हत्या. शहापाडा गावातील घटना. पेण पोलिसांकडून आरोपी पतीला अटक. छत्रपती संभाजीनगरमधील निराला बाजार इथं हॉटेलसमोर एक गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर जाऊन धडकली. 8 ते 10 मोटरसायकलचं नुकसान, 2 चारचाकींचं नुकसान, 4 जण जखमी. दक्षिण गोव्यातील कोलम गावात पर्यटकांची कार वळणाचा अंदाज न आल्यानं खोल दरीत कोसळली. अग्निशमन दलानं दोघांना सुखरूप बाहेर काढलं. सावंतवाडी तालुक्यातील दांडेली गावातील वरसावाडा इथं दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार. 4 दिवसात 3 कुत्री बिबट्यानं फस्त केली. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील जानाळा परिसरातून हल्लेखोर T-83 वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. या वाघिणीच्या हल्ल्यामध्ये किमान 4 लोकांचा मृत्यू. शिर्डीतील साईबाबा मंदिरावरच्या सुवर्ण कलशाला 72 वर्ष पूर्ण. पारनेरकर कुटुंबानं 1952 साली हा कलश बसवला होता. या निमित्तानं शिर्डीमध्ये सुवर्ण कलश स्मृतिदिन सोहळा पार पडला. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. कारवाईला घोषणाबाजी करत विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडच्या मरोळ पोलीस कॅम्पमधील रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे. पोलिसांच्या कुटुंबियांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतोय. नांदेडच्या नेरली गावात पाण्याच्या टाकीची साफसफाई नाही. ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाचं दुर्लक्ष. या प्रकरणी कारवाईनंतर आज पाण्याच्या टाकीची सफाई. हर घर दुर्गा अभियानाचा ओम बिर्लांच्या हस्ते शुभारंभ होणार. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून स्त्री रक्षणाचे धडे दिले जाणार. आजची काँग्रेस ही पूर्णतः शहरी नक्षलवाद्यांच्या ताब्यात. आजच्याच दिवशी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे काँग्रेसनं पुरावे मागितले होते. काँग्रेस आजही पाकिस्तानची भाषा बोलतो. जम्मूमध्ये रॅलीला संबोधित करताना मोदींची काँग्रेसवर टीका. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात बंगळुरूच्या विशेष न्यायालयाचं FIR दाखल करण्याचे आदेश. सीतारामन यांच्यावरती निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसुली केल्याचा आरोप. 10 ऑक्टोबरला सुनावणी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना उपमुख्यमंत्रीपद. तर जामिनावर बाहेर आलेले द्रमुकचे नेते सेंथिल बालाजी सुद्धा पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणार. एअर इंडियाच्या दिल्ली ते JFK या आंतरराष्ट्रीय विमानातील जेवणामध्ये झुरळ आढळलं. 17 सप्टेंबरची घटना. एअर इंडियाकडून चौकशीचे आदेश. गुगल मॅपमध्ये आता टाइम मशीन फीचर आलं. 80 वर्षांपूर्वीपर्यंतचे फोटो पाहता येणार. एखादी जागा काही वर्षांपूर्वी कशी दिसत होती ते पाहता येणार. गुगलने 1930 पासूनचे फोटो उपलब्ध करून दिले. पाकिस्तानी चित्रपट द लिजंड ऑफ मौला जटला भारतात प्रदर्शित करण्यास मनाई. 2 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार होता. 2019 पासून भारतात पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यावरती बंदी आहे. धर्मवीर 2 चित्रपटाची दमदार ओपनिंग. पहिल्या दिवशी कमावले 1,92,00,000. 2024 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट. मंगेश देसाई यांची सोशल मीडियावरती माहिती. तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटला आग. जीवितहानी नाही. अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. लष्कराचे 4 जवान आणि कुलगामचे ASP जखमी. पाकिस्तानचे दहशतवादी धोरण कधीही यशस्वी होणार नाही. पाकिस्तानचा GDP केवळ धर्मांधतेसाठी. परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानवर हल्लाबोल. शिया संघटनांकडून आज कारगिल बंदची हाक. शिया नेते इम्रान अन्सारी यांच्याकडून नसरुल्लाचा शहीद असा उल्लेख. तर नॅशनल कॉन्फरन्सच्या रहुल्ला यांच्याकडूनही प्रचार स्थगित. बांगलादेश विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मयंक यादवला संघात स्थान. तर वरुण चक्रवर्ती, जितेश शर्माचं पुनरागमन. 6 ऑक्टोबरपासून भारत बांगलादेश T20 सामना खेळवला जाणार. IPL मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मॅच फी म्हणून 7.5 लाख रुपये मिळणार. ICCचे अध्यक्ष जय शहा यांची मोठी घोषणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.